गेल्या 40 दिवसांपासून मध्य पूर्वेत सुरू असलेल्या धगधगत्या युद्धाला अखेर 2 आठवड्यांसाठी युद्धविराम मिळाला असून होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। या एका निर्णयाने जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या ज्या किमती वाढल्या होत्या त्यात मोठी घसरण पाहायला मिळतेय। एकंदरीत संपूर्ण जगाला मोठा दिलासा मिळालाय। मात्र या संपूर्ण घडामोडीत एक अनपेक्षित वळण आलंय, ते म्हणजे पाकिस्तानची मध्यस्थी। पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी या वाटाघाटीबद्दल केलेल्या पोस्टने दक्षिण आशियातली भूराजकीय समीकरणं चर्चेत आणली आहेत। 2 आठवड्यांसाठी युद्धविराम, पाकिस्तानमध्ये होणारी पुढची वाटाघाटी आणि भारतासाठी त्याचा अर्थ काय, या सगळ्याविषयी जाणून घेऊयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय मुंबई तक। या युद्धविरामात एका बाजूला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पाकिस्तानचे आभार मानत आहेत, तर दुसरीकडे इराणने पुढची चर्चा इस्लामाबादमध्ये व्हावी अशी मागणी केली आहे। हे जागतिक राजकारणाचं बदलतं स्वरूप दर्शवतं। भारतासाठी ही गोष्ट चिंतेची आणि बारकाईनं लक्ष ठेवण्यासारखी आहे, कारण या मध्यस्थीमुळे दक्षिण आशियातली समीकरणं बदलू शकतात। पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली आहे की अमेरिका आणि इराण युद्धासंदर्भात पुढची वाटाघाटी करण्यासाठी मी त्यांच्या प्रतिनिधींना शुक्रवार 10 एप्रिल 2026 रोजी इस्लामाबाद येथे आमंत्रित करतो, असं शहबाज शरीफ यांनी म्हटलंय। तर दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प यांनी या मध्यस्थीबद्दल पाकिस्तानचा आभार मानलाय, तर इराणनेही पुढची चर्चा पाकिस्तानात व्हावी अशी मागणी केली आहे। यामुळे अचानक पाकिस्तान जागतिक राजकारणाच्या केंद्रस्थानी आलाय। आता याचा भारतासाठी काय अर्थ होतो, तर पाकिस्तानची ही वाढती सक्रियता भारतासाठी चिंतेचा आणि बारकाईने विचार करण्याचा विषय आहे। याची काही प्रमुख कारणे आहेत। पहिलं कारण, विश्वगुरू प्रतिमेला आव्हान। भारताने नेहमीच स्वतःला जागतिक शांततादूत आणि विश्वगुरू म्हणून सादर केलंय। युक्रेन-रशिया युद्धाच्या वेळी भारताने मध्यस्थीचे प्रयत्नही केले होते, मात्र आता आखाती देशांच्या गंभीर वादात भारताऐवजी पाकिस्तानला मध्यस्थीची संधी मिळणं हे भारतीय परराष्ट्र धोरणापुढचं एक प्रश्नचिन्ह मानलं जातंय। दुसरं कारण, ट्रम्प आणि पाकिस्तानची समीकरणं। डोनाल्ड ट्रम्प यांचे पाकिस्तानशी असलेले बदललेले संबंध भारतासोबतच्या हितसंबंधांवर परिणाम करू शकतात। भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नुकत्याच झालेल्या एका सर्वपक्षीय बैठकीत पाकिस्तानचा दलाल राष्ट्र असा उल्लेख केला होता। त्यानंतर ट्रम्प यांनी पाकिस्तानला धन्यवाद म्हटल्यानंतर भारतासाठी ही राजकीय चपराक मांडली जाते। दुसरं कारण ठरतं प्रादेशिक सुरक्षा। जर इस्लामाबादमध्ये शांतता चर्चा यशस्वी झाली तर अमेरिकेच्या नजरेत पाकिस्तानचं महत्त्व पुन्हा वाढेल। याचा वापर पाकिस्तान भारताच्या विरोधात, विशेषतः काश्मीर प्रश्नावर जागतिक स्तरावर दबाव निर्माण करण्यासाठी करू शकतो। आता हे युद्धविराम भारतासाठी का महत्त्वाचं आहे, तर भारत हा जगातला तिसरा सर्वात मोठा तेल आयात करणारा देश आहे। इराण आणि आसपासच्या आखाती देशातून भारताचा मोठा व्यापार चालतो। हे युद्ध जर दीर्घकाळ असंच चालत राहिलं तर कच्च्या तेलाचे भाव गगनाला भिडले असते, ज्याचा थेट परिणाम भारतातल्या पेट्रोल डिझेलच्या किमतींवर आणि पर्यायाने महागाईवर झाला असता, ज्याला आधीच सुरुवात झालेली होती। याचबरोबर आखाती देशांमध्ये लाखो भारतीय नागरिक नोकरी आणि व्यवसायाच्या निमित्ताने वास्तव्यास आहेत। त्यांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला असता। 2 आठवड्यांचा हा युद्धविराम तात्पुरता असला तरी त्यातून निघणारा मार्ग जगाचं भविष्य ठरवेल। होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने भारताला स्वस्त तेल मिळेल, हा आर्थिक फायदा असला तरी राजनैतिक पातळीवर पाकिस्तानची सरशी होणं भारतासाठी धोक्याची घंटा आहे। भारताला आता आपली सॉफ्ट पॉवर आणि मुत्सद्देगिरी पुन्हा एकदा सिद्ध करावी लागेल, जेणेकरून आशियातील महत्त्वाचे निर्णय घेताना भारताचं स्थान कायम राहील। आता जगाचं लक्ष याकडे असेल की ही शस्त्रसंधी किती काळ टिकते आणि दोन्ही देश आपले प्रश्न कसे सोडवतात। या सगळ्यात तुम्हाला काय वाटतं? पाकिस्तानच्या मध्यस्थीचा भारतावर काय परिणाम होईल, कसा परिणाम होईल, किंवा भारत मध्यस्थी का करू शकलं नाही? एकंदरीत या सगळ्याविषयी तुमची मतं काय आहेत? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।